नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरीतचे वांगी करणार आहोत। पण मी एकच रेसिपीमध्ये तुम्हाला 3 रेसिपी कशा बनवायच्या ते सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। मी 2 वांगी घेतली आहेत भरीतचे, अर्धा किलोची ही वांगी आहेत। सर्वात अगोदर आपण इथे चाकूच्या सहाय्याने अलगद असं हे चीर करून घ्यायचे आहे। 3 ते 4 ठिकाणी अशा पद्धतीने हे करायचं आहे। वांगी मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर ती कोरडी करून घेतली आहेत, पुसून घेतलेली आहेत। तर मी ते 4 चिरा करून घेतलेले आहे। दुसऱ्या वांग्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपण हलकीशी चीर पाडून घेतलेली आहे। आता दोन्ही वांग्यावरती आपण थोडंसं तेल लावायचं आहे। भाजीसाठी आपण जे तेल वापरतो तेच तेल आपल्याला इथे लावायचं आहे। दोन्ही वांग्यांना आपण सर्व बाजूने तेल लावून घेतलेले आहे। गॅस पेटवायचा आहे, त्याच्यावर एक छोटीशी जाळी मी ठेवलेली आहे आणि वांगी आहे ते मीडियम गॅसवरती मी भाजून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला दोन्ही वांगे छान अशी भाजून घ्यायची आहे। वांगी कच्चं नसलं पाहिजे, छान असं भाजलं पाहिजे, तर त्याची टेस्ट जी आहे ना खूप छान येते। थोड्या वेळाने अशी आपण हे वांग्याची बाजू चेंज करायची आणि मग वांगे आपण भाजून घेतलेले आहेत। वांगी अलगद थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावरची ही जी साल आहे ती काढायची आहे। आपण तेल लावून भाजलं होतं त्याच्यामुळे त्याची साल पटकन निघाली। चमच्याने अशा पद्धतीने त्याचं मी देठ काढून घेते आहे। थोडंसं भाजलेलं जे आहे ते काळपट ठेवायचं आहे, त्याच्यामुळे छान टेस्ट लागते। आणि चमच्याने आपण पाहायचं आहे की आतमध्ये कीड वगैरे तर नाही ना। तर दोन्ही जी वांगी आहेत ती मी चेक करून घेणार आहे। काही वेळेला काय असतं की वांगं आपल्याला किडलेलं दिसत नाही, पण त्याच्यामध्ये कीड असू शकते, त्याच्यामुळे अगोदर चेक करायचं आणि मग त्यानंतर वांगं छान असं बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर हे आपण बाजूला ठेवूया। एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे 5 ते 7। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या घ्या। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडेसे जिरे घालायचे आहेत, अगदी थोडे घालायचे आहेत। त्यानंतर मीठ घालायचं आहे। चटणीसाठी जेवढं मीठ पाहिजे तेवढं थोडंसंच मीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि ही चटणी वाटून घ्यायची आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये आता ठेचासुद्धा वाटून घेऊ शकता। अशा पद्धतीने हा ठेचा तयार पाहिजे। आता यामध्ये आपण 2 चमचा कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत, यामुळे टेस्ट खूप छान येते। जर तुम्ही कधी अशा पद्धतीने केलं नसेल तर नक्की ट्राय करा। आणि हे आपल्याला जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे। आपण चटणी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। कच्च्या मिरच्यामध्ये आणि कच्च्या शेंगदाण्यामध्ये जेव्हा आपण हे भरीत करतो ना खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। तर पहा, पहिली पद्धत मी तुम्हाला सांगते। आता ही आपण वांग्याचं करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला ही जी आपण मिरचीची पेस्ट केली ती टाकायची आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच खायचे, खूप छान लागतं। आता आपण दुसरी पद्धत पाहूया। दुसऱ्या पद्धतीमध्ये मी तवा गरम केलेला आहे, 2 चमच तेल गरम करून थोडीशी जिऱ्याची ही फोडणी दिलेली आहे। पाव चमच जिरे टाकलेले आहेत आणि एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतला आहे, तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम केलेला आहे आणि छान असं आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। कांदा जरासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला आपण जे मिरचीची चटणी वाटून घेतली होती ती घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर छान असं परतून झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिट परतायचं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत टमाटर। तर एक छोटासा टमाटर मी बारीक कापून घेतला होता, तो छान असा परतून घ्यायचा आहे। टमाटर मऊ झाला पाहिजे। तर इथे आपला जो टमाटर आहे तो छान असा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं त्याला परतून घेऊया आपण। आता आपण जे वांग्याचं मॅश केला होता वांगा, तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा। लोखंडी तव्यावरती आपण जेव्हा ही भाजी करतो म्हणजे हे भरीत करतो ना खूप टेस्टी लागतं। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण मिरचीची चटणी वाटताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थितपणे मिक्स झाल्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिटे हे झाकून ठेवूया। तर एक वाफ आलेली आहे, 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं वांग्याचं जे भरीत आहे छान असं तयार झालेलं आहे। एकदा आपण ही परतून घेऊया। ही झाली दुसरी पद्धत। आता तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे। तर कांदा आणि टोमॅटो न घालता
बाकीचं सर्व साहित्याची फोडणी देऊन व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही ही वांग्याचं भरीत करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.